नमस्कार. शंकरात प्रस्तुत ये कहाणी फिल्मी है मध्ये मी मयुरेश गोखले आपले पुन्हा एकदा स्वागत करतो. माझी एक मैत्रीण आहे अर्चना चंद्रसेन. तिने मागे फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. मोहम्मद रफी तेल विकण्यासाठी एक गाणं म्हणतात आहे असा तो व्हिडिओ होता. आणि मग मी थोडासा याच्यावर होमवर्क केला. मला एक इंटरेस्ट निर्माण झाला होता, एक क्युरिओसिटी होती की नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे. तर काय आहे ही रफी आणि तेल या विकण्याची स्टोरी हे आपण आजच्या भागात जाणून घेणार आहे. चला तर सुरुवात करूया. ये कहाणी फिल्मी है. ही कहाणी असेल 1940 ते 50 च्या दशकातली. रॉकेल किंवा केरोसिन ही त्या काळी डेली नीड्स मध्ये येत असे. आजच्या पिढीला माहिती नसेल, हा सगळा ऑनलाईन जमाना आहे, पण एक काळ असा होता की रॉकेलसाठी रांगा लागायच्या. तासन तास लोक रांगांमध्ये वाट बघत उभे राहायचे की आपल्याला रॉकेल कधी मिळेल. रॉकेल किंवा केरोसिन हे डेली नीड्स म्हणजे नेमकं काय, तर याचा उपयोग घरातले दिवे लावण्यासाठी, चूल पेटवण्यासाठी अशा अनेक कामांसाठी रॉकेल वापरले जात असे. त्यावेळेस बर्मा शेल इंडिया नावाची एक ब्रिटिश कंपनी होती जी भारतामध्ये तेल उत्पादन आणि विकण्याचे काम करायची. या बर्मा शेल कंपनीने असं ठरवलं की आपण आपलं रॉकेल विकण्यासाठी एक ॲडव्हर्टाईज, एक जाहिरात करायला हवी ज्याच्यामुळे आपल्या रॉकेलची विक्री वाढेल. कंपनीने ठरवल्याप्रमाणे त्यांनी एक गीत रेकॉर्ड केले, जे गीत त्या काळचे गायक मोहम्मद रफी यांनी गायले. मोहम्मद रफी यांच्या आवाजात एक जादू होती आणि बर्मा शेल कंपनीने बनवलेले हे जे गीत आहे त्या काळी व्हॉट्सअप किंवा सोशल मीडिया नसल्यामुळे रेडिओवर लागायचे. रफी साहेबांच्या आवाजामुळे नक्कीच बर्मा शेल कंपनीच्या तेलची विक्री वाढली असेल, पण ते गीत अतिशय दुर्मिळ आहे. रफी साहेबांनी गायलेले गीत आपण आता आपल्या या कार्यक्रमात ऐकूया. हो कल्लू काका, नथु नाई और चौधरी चंपत राम, धर्मा धोबी बुद्धू बढ़ई, सबके अपने अपने काम, लेकिन सबके घर में जब दिन ढल जाता आ जाती शाम, लेकिन सबके घर में जब दिन ढल जाता आ जाती शाम. सर्दी गर्मी सूखा बरखा आंधी और तूफान चले, गांव गांव और नगर नगर में बर्मा शेल का तेल जले. हो बर्मा शेल का तेल जले. रफी साहेबांनी गायलेले हे गीत आपण आता सगळ्यांनी ऐकले. आणि ही जी बर्मा शेल कंपनी होती, 1976 साली या बर्मा शेल कंपनीचा आपल्या भारत सरकारने ताबा घेतला आणि आपल्या सगळ्यांना माहीत असलेली एक कंपनी आहे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, म्हणजे BPCL असं त्या कंपनीचं नाव पडलं. आज BPCL ही एक मोठी नामांकित कंपनी आहे, एक मोठी कंपनी आहे. आणि ही पूर्वीची म्हणजे बर्मा शेल कंपनी ज्याच्यासाठी रफी साहेबांनी गाणं गायलेलं आहे. तर ही आहे आपली आजची कहाणी. पुन्हा भेटूया अशाच एका कहाणीला घेऊन. आपली पुढची कहाणी आहे क्वीन व्हिक्टोरिया आणि अब्दुल यांची. या दोघांवर हॉलिवूडमध्ये एक सिनेमा सुद्धा निघालेला आहे. पुढच्या भागात नेमकी काय स्टोरी आहे व्हिक्टोरिया आणि अब्दुल यांची ते आपण बघूया. तुम्ही बघत राहा शंखनाद प्रस्तुत ये कहाणी फिल्मी है. आणि हो, आमच्या चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. GTPL केबल नेटवर्कवर चॅनल नंबर 279 वर तुम्ही याचा टेलिकास्ट बघू शकता. धन्यवाद. चौके भीतर बैठ चौधरी न सफेद सोई मन मानी, नायन बैठी बर्तन मांझे कथा सुनावे मिसरानी, ऐसे में एक लंप जला कर लावे नानी ठकुरानी, ऐसे में एक लंप जला कर लावे नानी ठकुरानी. गरमावे चूल्हे की गर्मी, जगमग जगमग दीप जले, गांव गांव और नगर नगर में बर्मा शेल का तेल जले. हो बर्मा शेल का तेल जले.